कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाडमध्ये घराला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे घर जळून खाक. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी. न्यू मांडवे धरण प्रकल्प रखडला. नितीन जाधव यांचे आंदोलन स्थगित. शासनाला दिला 15 फेब्रुवारीचा अल्टिमेटम. आचारसंहितेमुळे आत्मदहन करण्याचा निर्णय मागे. प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा कायम. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन. विमान अपघातात मोठी दुर्घटना. सर्व स्तरातून वाहिली जातीय श्रद्धांजली. स्पष्ट वक्ता, लोकनेता काळाच्या पडद्याआड. संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात. आणि मालवणच्या लाल शेवग्याला पेटंट. शेतकरी उत्तम फोंडेकरांची मोठी कामगिरी. वाणाला केंद्र सरकारची मान्यता. पोषक मूल्यांनी समृद्ध लाल शेवगा. कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा. पाहुयात सविस्तर वृत्त. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाड तालुक्यातील पाने गावात एक भीषण आगीची घटना घडली आहे. येथील परबत सुतार यांच्या घरावरून जाणाऱ्या विद्युत तारांचं अचानक एकमेकांना घर्षण झालं, ज्यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवानं आग लागल्याचं लक्षात येताच घरातील 3ही सदस्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या आगीत सुतारांचा संपूर्ण संसार, धान्य, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आग लागल्याचं समजताच स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. महाड MIDCचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. मात्र तोपर्यंत घराचं प्रचंड नुकसान झालं होतं. या पीडित कुटुंबाला आता तातडीच्या मदतीची गरज असून शासनानं त्वरित पंचनामा करून सुतार कुटुंबाला आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्प गेल्या 32 वर्षांपासून रखडला. 1982 मध्ये प्रकल्पाची घोषणा झाली, तरीही प्रशासकीय उदासीनतेमुळे प्रकल्पाचं काम अद्याप अपूर्णच आहे. या दिरंगाई विरोधात संताप व्यक्त करत जल फाउंडेशनचे नितीन जाधव यांनी 26 जानेवारीला प्रकल्पस्थळी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र सध्या जिल्ह्यात लागू असलेल्या आचारसंहितेचा मान राखून आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी आपला हा टोकाचा निर्णय तुर्तास स्थगित केला. या प्रकल्पासाठी खासदार सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. नितीन जाधव यांनी आता शासनाला 15 फेब्रुवारीपर्यंतचा अंतिम अल्टिमेटम दिला असून या मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास सर्व प्रकल्पग्रस्त मिळून पुन्हा तीव्र लढा उभारतील, असा इशारा त्यांनी दिला. प्रकल्पाची फाईल सध्या वित्त विभागात अडकली असून कॅबिनेटच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. या आंदोलनानंतर राज्य सरकार आता काय पावलं उचलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. त्यानंतर शासनाकडनं आलं, कलेक्टर ऑफिसवरून आलं. त्या निवेदनाप्रमाणे आम्ही वरिष्ठांना आपल्या प्रकल्पाची सगळी माहिती दिली. प्रकल्पाचं सगळं जे काय क्षेत्रीय कामकाज आहे ते करून आम्ही शासनाकडे सादर केलेलं आहे. अंतिम टप्प्यात आहे. फायनान्स मिनिस्टरकडं आपली EPC म्हणून बैठक असते. त्या बैठकीत मंजुरी मिळाली की आपली प्रकल्पाची राहिलेली कामं चालू होतील. त्यात सगळं घेतलं आहे. त्यामध्ये राहिलेली धरणाची कामं, कालव्याची कामं, काही पुनर्वसनाची कामं असतील ती घेतलेली आहेत. रस्ते किंवा बुडीत क्षेत्रातली काही कामं आहेत ती पण घेतलेली आहेत. क्षेत्रीय स्तरावरचं आमचं जे काही महामंडळापर्यंत जे काही कामकाज आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर शासनाला सादर केल्यानंतर त्यांच्याही त्रुटी आम्हाला गेल्या वर्षभरापासून मिळत होत्या, वर्षभरापूर्वी. त्यासुद्धा आम्ही त्रुटींचं निराकरण करून आता आपला हा सगळा प्रोजेक्टचा प्रस्ताव, साधारण 200 कोटीचा सुधारित प्रस्ताव आपण आता वित्त विभागाकडे सादर केलेला आहे. काही वेळेत पूर्ण होईल, पण तो काय पूर्ण होताना दिसला नाही. आणि 2017 पासून मी वैयक्तिक, मी कुणालाही त्यावेळेस परवानगी घेतली नव्हती, कुणालाही विचारलं नव्हतं, पण माझ्या वैयक्तिक पातळीवर मी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपल्याला अनेकदा उत्तर आलीत की 19ला पूर्ण होईल, 23ला पूर्ण होईल, 24ला पूर्ण होईल, पण ते काय धरण पूर्ण होताना काय दिसलं नाही. कृती करण्याचा निर्णय घेतला आणि 26 जानेवारी 2022 या दिवशी आपण याच ठिकाणी इथं बसून जो एक लाक्षणिक उपोषण छेडलं होतं आणि त्या उपोषणादरम्यान आपल्याला इथं अधिकाऱ्यांनी भेट दिली होती.
आम्ही सगळेच या ठिकाणी आलो होतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने याला चालना मिळाली. मग त्यानंतर जे कोकण पाटबंधाऱ्याचे मुख्य अधिकारी घोगरे साहेब होते, त्यांचा या ठिकाणी दौरा झाला. त्यांचा दौरा झाल्यानंतर त्यांनी पाहणी केल्यानंतर द्वितीय सुधारित सुप्रमा करण्याचे आदेश दिले आणि तो सुप्रमा तयार झाला. त्याला मागील 3 वर्षापासून हा विषय चालू आहे. म्हणजे प्रशासकीय स्तरावर त्यांनी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी पूर्ण एकदम मार्गी लावून सदर आपली फाईल वित्त विभागाकडं सुपूर्द केलेली आहे. म्हणजे वित्त विभागाकडे जाऊन पडलेले. आता EPCची बैठक म्हणजे वित्त विभाग आणि कोर समिती जी आहे आपली मंत्रिमंडळ, त्यांचं एक मीटिंग होऊन त्यातून शासन निर्णय होणं गरजेचं आहे आणि तो होत नाही. मला अशी अपेक्षा होती की पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये हा निर्णय होईल, पण पावसाळी अधिवेशनामध्ये कुठेही लक्षवेधी लागली नाही आणि संबंधित कॅबिनेट निर्णय झालेला नाही. त्याच्यानंतर आपण हिवाळी अधिवेशनमध्ये पण आपण वाट पाहिली की हिवाळी अधिवेशनात कदाचित हा विषय होईल, म्हणून अधिवेशनाच्या आधी आपलं पत्र पोचलं होतं, तरी त्या अधिवेशनात कोणतीही तिथं दखल घेतली नाही. म्हणून आपण आपल्या विषयावर ठाम राहिलो की जर आमची दखल घेत नसेल तर मग आम्हाला जगण्याचाही अधिकार नाही आहे. म्हणून 26 जानेवारी 2026 रोजी मी आत्मदहन करणार या विषयाला पण पुन्हा एकदा मी शासनाला ईमेलच्या माध्यमातून कळावा दिला आणि त्याचं गांभीर्य घेत 20 तारखेला काहीतरी त्यांनी प्रोसेसिंग सुरुवात केली की हे कसा विषय हाताळायचा, काय हाताळायचा. त्यानुसार मग कलेक्टर ऑफिसमधून असेल, मंत्रालयातून असेल, बरेचसे कॉल यायला सुरुवात झाली आणि त्यांनी मला नंतर सांगितलं की आचारसंहिता लागलेली आहे, तुमचा विषय घेताय ना. कारण मुंबई आचारसंहिता होती आणि लागोपाठ लगेच आपल्या कोकणातली आचारसंहिता लागली, म्हणून निर्णय घेता येत नाही. पण आम्ही तुम्हाला शब्द देतो की आचारसंहिता संपताच तुमचा निर्णय आम्ही प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवण्यास सुरुवात करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचं बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण अपघातात निधन झालंय. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील कमालीचे भावूक झाले. यावेळी अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते तर शब्द पाळणारे आणि अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व होते असं ते म्हणाले. गेल्या 3 पिढ्यांपासून पवार कुटुंबाशी आमचं घनिष्ठ नातं होतं. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. अनेक संस्थांच्या उभारणीत आणि महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. संपूर्ण राज्यात सध्या दुःखद वातावरण असून कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या अकाली जाण्यामुळे या एका युगाचा अंत झाल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होतीये. महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. नाही, मी सुन्न झालो. ही सकाळीच उठल्यानंतर ही बातमी, वाईट बातमी कळली. अजितदादा एक स्पष्ट वक्ते आणि दिलेला शब्द पाळणारे एक नेते म्हणून महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या संस्थांबरोबर काम करत असताना त्यांची माझी जवळीक आली, ती कायम राहिली. विधिमंडळामध्ये पण त्याने दिलेलं काम आणि अभ्यास किंवा त्याचं वाचन केल्याशिवाय कुठलंही उत्तर देणारी त्यांची असलेली मनोवृत्ती ही सगळी महाराष्ट्र नोंद करून गेलेली आहे. मला आज खऱ्या अर्थानं पवार कुटुंबांबरोबर आमचे 3 पिढ्यांचे जे संबंध आहे त्याच्यामध्ये ते कायम राहिले. मतभेद जरूर झाले, परंतु व्यक्तिगत संबंध कधीही या कुटुंबियाने आमच्याबरोबर सोडले नाही. आणि विशेषतः अजितदादांबरोबर अनेक MSC बँक असो, मार्केटिंग फेडरेशन असो, विविध संस्थांमध्ये काम करताना निर्णय प्रक्रियेमध्ये मला घेण्याची त्यांची जी नेहमी हातोटी होती आणि ती सगळ्यात वाखाणण्याजोगी होती. मला वाटतं की मी आत्ताच पवारसाहेबांच्या निवासस्थानी फोन लावला. साहेब मुंबईहून आता निघतील असं मला वाटतं. परंतु आज महाराष्ट्रामध्ये खरी गरज असताना आणि आता पवारसाहेबांच्या त्यांची जवळीक होती. गेल्या
महिन्यामध्ये आम्ही तिघही एकत्र दुसऱ्या कामासाठी एकत्र बसलो होतो, जो 2-3 तास गप्पा मारत आम्ही राहिलो, ती आठवण मला सतत येते. आणि अजितदादांचा जो मोकळेपणा आहे हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आहे. पण माझे अनेक सहकाऱ्यांचे त्यांचे संबंध होते. मी शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि माझ्या पाटील कुटुंबियांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चणेरा नाक्यावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने विशेष श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात 2 मिनिटांचे मौन पाळून करण्यात आली. उपस्थित वक्त्यांनी अजित पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा आणि जनसामान्यांशी असलेल्या घट्ट नात्याचा आवर्जून उल्लेख केला. राजकीय मतभेद विसरून सर्वच पक्षांचे नेते यावेळी एकत्र आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर भावूक झाला होता. उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांचे निधन हे राज्याच्या विकासासाठी भरून न निघणारं मोठं नुकसान आहे. चणेरा गावातील नागरिकांनी अत्यंत संयम पाळत या शोकसभेत सहभाग घेतला. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या सभेची सांगता करण्यात आली. आज खरंच चणेरा विभाग नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे. आपले लाडके दादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज आपल्याला सोडून गेले. या गोष्टीवरती आम्हा कार्यकर्त्यांचा मुळीच विश्वास बसत नाही आहे. कारण दादा अजूनही आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. आज दादांमुळं आम्ही आज पोरके झालो. आज दादा नाहीत म्हणून आम्हाला आमच्यावरचा जो मायेचा हात होता, जो आमच्यावरती जो हक्क होता, तो आम्हाला आज या ठिकाणी आम्ही गमावला असं आम्हाला वाटत आहे. आणि खूपच दुःख आम्हाला झालेलं आहे. आज चणेरा विभागाच्या मार्फत आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय या ठिकाणी कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. तर दादांसारखा पुन्हा कार्यकर्ता होणे नाही आहे आणि कधीच होऊ शकत नाही. असे दादा आज आम्हाला सोडून गेले. त्यांना खरंच मनापासून या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील दादा, खऱ्या अर्थाने दादा असलेले आमचे अजितदादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज अपघाती निधनाने गेले आहेत. जी खरी न वाटणारी घटना आहे, परंतु ती घडलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यासाठी आम्ही चणेरा विभागाच्या वतीने सर्वपक्षीय नेते एकत्र जमून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. याचे पडसाद रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये देखील उमटले असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार तात्पुरता थांबवला. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कर्जतची मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपला शोक व्यक्त केला. या दुःखद प्रसंगी राजकीय मतभेद विसरून दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराचे रणशिंग फुंकलेले असतानाच आलेल्या या बातमीमुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची शांतता पसरली आहे. जोपर्यंत शोककाळ संपत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रम न घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कर्जतच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून या लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप दिला. संपूर्ण रायगड जिल्ह्यात कमालीची शांतता पाहायला मिळाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कलिंगडाचा हंगाम चांगलाच भरला असून शेती शिवारातून एक वेगळाच उत्साह संचारलाय. विशेषतः कुडाळ तालुक्यातील पाटगाव कलिंगड उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथील गोड आणि रसाळ कलिंगडांना केवळ स्थानिकच नव्हे तर गोवा, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या बाजारपेठेत देखील प्रचंड मागणी आहे. महामार्गालगतच्या आकर्षक स्टॉलवर ही ताजी टपोरे कलिंगड ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. पाट गावातून दररोज तब्बल 50 टनाहून अधिक कलिंगड विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये पाठवली जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. कष्टाने पिकवलेल्या कलिंगड शेतीतून त्यांना चांगला आर्थिक आधार मिळत आहे. मात्र या आनंदावर वन्य प्राण्यांकडून होणारे
होणारे नुकसान विरजण घालत आहे. रानडुक्कर आणि इतर वन्य प्राणी रात्रीच्या वेळी शेतात शिरून उभ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी करत असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांचे हे मोठं नुकसान थांबवावं अशी मागणी येथील शेतकरी वर्ग करत आहेत. माणगाव तालुक्यातील कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी कृषी क्षेत्रात एक नवा इतिहास रचलाय. त्यांनी स्वतःच्या अथक परिश्रमातून आणि संशोधनातून विकसित केलेल्या लाल शेवगा या वाणाला अखेर केंद्र सरकारकडून अधिकृत पेटंट बहाल करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून फोंडेकर यांनी मोनो हायब्रिड आणि डाय हायब्रिड पद्धतीने नाविन्यपूर्ण प्रयोग करून या वैशिष्ट्यपूर्ण वाणाची यशस्वी निर्मिती केली होती. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ही पेटंट प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. हा लाल शेवगा पोषक तत्वांनी अत्यंत समृद्ध असून इतर वाणांच्या तुलनेत यात प्रथिने, जीवनसत्व आणि कॅल्शियमचं प्रमाण अधिक आहे. सुमारे 2 फूट लांब असणाऱ्या शेंगा चवीला अतिशय उत्कृष्ट आहेत. केंद्र सरकारच्या मानाच्या पेटंटमुळे कोकणातील कृषी संशोधनाला आता जागतिक ओळख मिळाली असून फोंडेकर यांच्या अफाट यशाचा सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. हा लाल शेवग्याचा हा शोध जागतिक स्तरावर पहिलाच असून या शोधाचे पेटंट आणि स्वामित्व हक्क मिळावे यासाठी 12 नोव्हेंबर 2024ला PPV FRA नवी दिल्ली येथे मी प्रस्ताव दाखल केला होता. तर त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी आज दिल्ली केंद्राकडून 2 वेळा पथके तपासणीसाठी इथे आली होती. त्याचप्रमाणे त्याच्यातील व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, त्याचा बदललेला लाल कलर याची शहानिशा करून ते पेटंट 4 डिसेंबर 2025ला दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मी केल्यामुळे 4 डिसेंबरला ते दापोलीला पाठवण्यात आले आणि आज जानेवारी महिन्यात ते मला दापोली विद्यापीठामार्फत मला प्रदान करण्यात आले. वाणाच्या शेंगांची लांबी 1.5 ते 2 फूट असून त्याच्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण इतर शेवग्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहेत आणि बीटा कॅरोटीनसुद्धा मुबलक प्रमाणात आहे. आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण एक जात निर्माण केलेली आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.